तुम्ही पण इंग्लिश बोलताना असं बोलता का? आय एम वेंट टू ऑफिस, आय डिड नॉट न्यू हिम. स्टॉप मेकिंग दिस मिस्टेक्स. प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या टेन्सेस मध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल टेन्सेस म्हणजे काय? टेन्सेस म्हणजे काळ. जसं तुम्ही मराठीमध्ये शिकला असाल भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, तसंच आपल्या इंग्लिशमध्ये पण 3 टेन्सेस आहेत ज्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. कारण जर तुमचं टेन्सेस बरोबर असतील तर तुमचं इंग्लिशचं सेंटेन्स फॉर्मेशन करेक्ट होईल. ओके, सो नाव इन इंग्लिश वी हॅव 3 टेन्सेस: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. हाय, मी शिवानी. स्पीक इझिलीवर आजपासून घेऊन येत आहे 1 डे 1 टेन्स चॅलेंज. सो तुम्हाला पण जर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे आणि तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये जे सिली मिस्टेक्स होत आहेत तुमच्या टेन्सेसमुळे ते इम्प्रूव्ह करायचं आहे, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्ह्यू करा आणि तुमचे टेन्सेसचे डाऊट्स क्लिअर करा. तुम्हाला माहितीये का 90% लोक इंग्लिशमध्ये फेल का आहेत? ग्रामर नाही, टेन्सेसमुळे. आपल्या चॅनलला व्हिजिट करा, आपले व्हिडिओज बघा आणि रोज शिका नवीन टेन्सेस. स्टे ट्यून्ड अँड फॉलो फॉर मोर.